तुम्हाला माहीत आहे का? आज जागतिक आय-टी आणि कॉर्पोरेट क्षेत्रावर राज्य करणारी विप्रो कंपनी 1945 मध्ये आपल्या खानदेशात अंमळनेरमध्ये सुरू झाली होती. पण आज ती कंपनी एवढी मोठी झाली आणि खानदेश मात्र मागेच राहिला. आज खानदेशात टॅलेंट जन्माला येतं, पण त्या टॅलेंटचा टॅक्स हा हिंजवडी आणि मगरपट्ट्यात भरला जातो. असं का घडलं? तर नमस्कार, मी अमोल पाटील आणि द खानदेश मॅन्डेटच्या विशेष डॉक्युमेंटरीमध्ये आज आपण शोध घेणार आहोत खानदेशाच्या सर्वात मोठ्या शोकांतिकेचा, तर टॅलेंट का सोडतंय घर. दरवर्षी खानदेशातील हजारो तरुण आपली स्वप्न, आपली ओळख आणि आपलं भविष्य एका बॅगेत भरतात आणि निघतात पुणे, नाशिक किंवा मुंबईकडे. पण प्रश्न असा आहे की हा प्रवास स्वप्नांचा आहे की मजबुरीचा? हा केवळ रोजगाराचा शोध आहे की एका संपूर्ण प्रदेशाच्या विकासातील अपयशाची कहाणी? मित्रांनो, मी उभा आहे खानदेशाच्या या सुपीक भूमीवर. हा तो प्रदेश आहे जो संपूर्ण महाराष्ट्राला अन्न देतो. पण जेव्हा स्वतःच्या तरुणांच्या स्वप्नांचा आकार देण्याची वेळ येते, तेव्हा हीच भूमी असहाय्य वाटते. खानदेशात 200 पेक्षा जास्त महाविद्यालय आणि विद्यापीठे आहेत. दरवर्षी हजारो विद्यार्थी पदवीधर होतात, पण एक मोठी कमतरता कायम आहे. या कॉर्पोरेट जगाशी थेट जोडण्याची संधी, कॅम्पस प्लेसमेंटची आकडेवारी एक कठोर वास्तव सांगते. अनेक विद्यार्थ्यांना मिळणारा वार्षिक पगार फक्त 2 ते 3 लाख रुपये. आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात ही रक्कम तरुणांच्या स्वप्नांना पुरेशी नसते. कारण या प्रदेशात मोठे IT पार्क नाहीत, बहुराष्ट्रीय कंपन्या नाहीत आणि मोठे कॉर्पोरेट हबही नाहीत. म्हणूनच खानदेशातील अनेक शहरे आज स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्लासेसचे केंद्र बनले आहेत. हजारो तरुण आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्षे MPSC आणि UPSCच्या तयारीत घालवतात. पण जेव्हा या परीक्षा त्यांना नाकारतात, तेव्हा हे शहरही त्यांना नाकारते. मग मित्रांनो, पुणे, नाशिक आणि मुंबईकडे जाणारे महामार्ग फक्त वाहनांनी भरलेले नाहीत, ते भरलेले आहेत खानदेशाच्या बुद्धिमत्तेच्या स्थलांतराने. इंजिनियर, स्टार्टअपचे स्वप्न पाहणारे तरुण, नव्या कल्पनांचे विचारवंत, ते आपली स्वप्न बॅगेत भरतात आणि निघतात हिंजवडी, मगरपट्टा आणि मुंबईच्या कॉर्पोरेट जगात. थोडक्यात टॅलेंट खानदेशात जन्माला येतं, पण त्याचा विकास हा दुसऱ्या शहरात होताना दिसून येतो. पण स्थलांतराची दुसरी बाजू आणखी कठोर आहे. नंदुरबारच्या आदिवासी भागात तरुण IT पार्कची स्वप्ने पाहत नाहीत. ते गुजरातमध्ये ऊस तोडणी किंवा बांधकाम मजुरीसाठी स्थलांतरण करतात. हे हंगामी स्थलांतरण लहान मुलांना शाळेबाहेर ढकलते आणि गरिबीचे चक्र कायम ठेवते. खानदेशाच्या इतिहासात एक विस्मरणात गेलेला अभिमानही आहे. भारताच्या मोठ्या IT कंपन्यांपैकी एक विप्रो या कंपनीचा जन्म हा 1945 मध्ये अंमळनेरमध्ये झाला. पण कंपनी जागतिक बनली आणि खानदेश मात्र विकासाच्या शर्यतीत मागे पडला. खानदेश कच्चा माल तयार करतो, पण त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग इथे नाहीत. गेल्या 3 दशकात पश्चिम महाराष्ट्राने मजबूत औद्योगिक व्यवस्था उभी केली आहे. पण खानदेशातील अनेक MIDC आजही गुंतवणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. हो, शिरपूर टेक्सटाईल पार्क आणि जैन इरिगेशन जळगाव यासारखे काही अपवाद नक्की आहेत, पण हे अपवाद मोठ्या औद्योगिक वाढवंटात एकटेच उभे आहेत. असं का घडलं? त्याचा अनेक दशकापासून महाराष्ट्राची आर्थिक आणि राजकीय ताकद पश्चिम महाराष्ट्रातील साखर लॉबीभोवती फिरत राहिली. खानदेशने राज्याला मोठे नेते दिले, पण हा प्रदेश राजकीयदृष्ट्या विभागलेलाच राहिला आणि त्यामुळे विकासाच्या स्पर्धेत मागे पडला. महत्त्वाचे प्रकल्पही वर्षानुवर्षे अडकले. गिरणा तापी नदी जोडणी प्रकल्प तरीही कागदपत्रांमध्ये अडकलेला आहे. इतर प्रदेशांना एक्सप्रेसचे मेट्रो आणि मोठे प्रकल्प मिळाले, पण खानदेशाला अनेकदा फक्त आश्वासनेच मिळाली. हो, मनमाड इंदूर रेल्वे मार्ग आशेचा एक किरण दाखवतो आहे, पण अनेक तरुणांसाठी ही आशा कदाचित 10 वर्षे उशिरा आली आहे. आज खानदेश एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि PM गतिशक्ती लॉजिस्टिक हब या योजना योग्य वेगाने राबवल्या गेल्या तर कदाचित इथून गेलेले तरुण पुन्हा परत येऊ शकतात. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, कागदावरच्या योजना नोकऱ्या निर्माण करत नाही. त्यासाठी दृष्टी, धोरण आणि वेगवान अंमलबजावणी आवश्यक असते. नाहीतर भुसावळ होऊन सुटणाऱ्या ट्रेन्स अशीच खानदेशाची सर्वात मौल्यवान संपत्ती आपले तरुण दूर घेऊन जात राहतील. आणि म्हणूनच आता वेळ आली आहे खानदेशाने आपलं भविष्य निर्यात करणं थांबवण्याची. जर खानदेश मॅन्डेट चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.